आणि आता आपण थेट जाणार आहोत मातोश्रीवर। या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होतो आहे। भाजपचे मीरा भाईंदरचे पदाधिकारी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करतात। पालघरचे माजी युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आझाद पटेल हे सुद्धा प्रवेश करतात। मोठ्या संख्येने गुजराती आणि मारवाडी समाजातील प्रतिनिधी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करतात। जय महाराष्ट्र। पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या मार्गदर्शनात प्रभाकर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात आज दोन पक्षप्रवेश होणार आहे। एक पहिला आहे तो पालघर, वसई, विरार आणि मीरा भाईंदर या भागातील प्रतिष्ठित उद्योजक, युवा उद्योजक सन्माननीय आझाद पटेल जे पूर्वीचे मीरा भाईंदरचे युवा जिल्हाध्यक्ष। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता या पक्षप्रवेशांना पुन्हा एकदा जोर येताना दिसतो आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हे पक्षप्रवेश होत आहेत। गुजराती आणि मारवाडी समाजातल्या प्रतिनिधींचा हा पक्षप्रवेश होतो आहे आणि त्यामुळे मराठी मतांसोबतच परप्रांतीय मतांचं गणित जुळवण्याचा ठाकरेंचा हा प्रयत्न सध्या दिसून येतो आहे। आणि त्या दृष्टीने काही गुजराती आणि मारवाडी उद्योजक आणि त्यांच्याशी संबंधित काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेत होतो। उद्धव ठाकरे सध्या जो काय अंदाधुंद कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललेला आहे तो फार भयानक आहे। गेले काही दिवस आपण सगळेजण पाहत आलेलो आहोत, बातम्यांमध्ये पाहतात, पेपरमध्ये फारसं जरी कोणी दिलेलं नसलं तरी सत्य हे काही लपून राहत नाही। कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे, आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत हे फार विचित्र वाटतं। ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे? गुंड सुद्धा चालतील, ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालत आहेत आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण राजकारणाशी जोडलं जात आहे ते कोण आहेत? तुमच्यामध्ये बातमी आली की नाही? ठाण्याची व्यक्ती आहे, रिक्षावालाचा भाव। आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय। आणि कोणतं राज्य, कोणासाठी राज्य चालू? जर त्यांच्या आपण त्याच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्सबाजचे पुरावे बाहेर काढले, अवैध मार्गाने उत्खनन चालले, खाणीचं ते बाहेर काढलं, सगळं पुराव्यानिशी बाहेर काढलं। आता सुद्धा हा ड्रग्सचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुषमाताईंनी कागदोपत्री पुरावे दिवशी जनतेसमोर आणला, तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाही। गृहमंत्री स्वतःच आहेत, अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन देतो आहोत, काय करतात ते बघायचं। आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, कोणत्याही जातीपाती धर्माचे असाल, आपली मुलं, आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं। तर आणखी एक मंत्री भाजप सोडायच्या वाटेवर आहे असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या भावाचे जे प्रकरण आहे त्या विषयावर देखील उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।